झी 24 तास एक पाऊल पुढे. साहित्यातून मांडलेले आहेत. त्या व्यक्तीच्या मागे असं काहीतरी षडयंत्र असेल, त्या व्यक्तीला संपवण्यासाठी, राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी काहीतरी षडयंत्र असू शकेल अशीच भावना होती आणि त्याच्यामुळे कोणीही ठोस भूमिका घेतली नव्हती आणि महिलांच्या म्हणण्याकडे तर प्रचंडपणे दुर्लक्ष करण्यात आलं होतं. अशा प्रकरणामध्ये एक महिला कार्यकर्ती म्हणून, भटकेमुक्ताची कार्यकर्ती म्हणून मला पहिल्यांदा असं वाटलं की या प्रकरणात आपण समोर कोण व्यक्ती आहे, लक्ष्मण माने आहेत का, पद्मश्री आहेत का, अजून भारत नोबेल प्राइज विजेते आहेत, हे थोडंसं दुर्लक्ष करूयात आणि महिलांनी ज्या तक्रार दिलेली आहे त्या महिलांच्या प्रश्नांकडे, त्या महिलांच्या पार्श्वभूमीवर आपण लक्ष केंद्रित करूया. प्रथम दर्शनी मला तरी असं वाटलं की आपण चळवळीत काम करतो तेव्हा स्त्री आणि पुरुष, सवर्ण आणि दलित, ओबीसी, भटकेमुक्त असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा सगळेच चळवळी हा पहिल्यांदा सहानुभूतीने जो वर्णव्यवस्थेतला खालचा घटक आहे, जेंडरमध्ये महिला पुरुषमध्ये जो महिला आहेत त्यांच्या बाजूने उभे राहत असतात आणि त्याचप्रमाणे मला असं वाटलं की आपण महिलांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. मी महिलांच्या पाठीशी उभी राहिली, पण नेमकं तथ्य काय आहे? कारण का बराच पाठिंबा हा मला असं जाणवत होतं की माने साहेब असं करणार नाही, त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही, त्यांनी जे काम चळवळीमध्ये केलेलं आहे ते याला न पटण्यासारखं आहे. त्याच्यामुळे मला वाटलं स्वतःला तरी की याच्या बाबतीत आपण महिलांशी भेटलं पाहिजे. यासाठी आम्ही सगळ्या महिलांनी एकमेकांशी, ज्या महिला संघटना आहेत काम करतायत महाराष्ट्रामध्ये, यांनी एकमेकांशी संपर्क साधला आणि आम्ही विद्याताई बाळ ज्या पुण्यामध्ये आहेत, नारी समताच्या प्रमुख आहेत, सगळ्यांना आपल्याला परिचित आहेत, त्यांचं काम गेली 35-40 वर्ष ते महाराष्ट्रामध्ये अविरतपणे स्त्रियांच्या एम्पॉवरमेंटसाठी करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली एक सत्यशोधन टीम बनवली आम्ही, जे फॅक्ट फाइंडिंग कमिटी, ज्याच्यामध्ये विद्याताई बाळ होत्या, आलोचनाच्या निर्मलताई साठे आहेत, सम्यकच्या अर्चना मोरे आहेत, लातूरच्या सुधाताई अरळीकर आहेत, सुनीताताई अरळीकर आहे आणि मी, अशा आम्ही 5-6 जणी मिळून साताराला गेलो. साताऱ्यामध्ये आम्ही त्या 5 महिलांची भेट घेण्याची ठरवली होती. 5 महिलांचा संपर्क आमच्याकडे नव्हता, आम्ही कधीही त्या महिलांना भेटलो नव्हतो, त्या महिलांनी आम्हाला कधी संपर्क केला नव्हता. त्यामुळे थोडीशी धाकधूक होती की त्या महिला आम्हाला भेटतील की नाही. पण साताऱ्यामध्ये गेल्यावर आम्ही 5 महिलांना भेटलो. 5 महिला तिथे हजर होता आणि मी तपशिलात जाणार नाही कारण का तपास चालू आहे, त्या काय म्हणाल्या काय नाही ते. पण मी तुम्हाला इतकं मात्र नक्की सांगू शकते आपल्या चॅनलच्या माध्यमातून की जे जे चळवळीचे काम करतात, जे माने साहेबांच्या बाजूने उभे राहिले आहेत, महिलांच्या बाजूने त्यांनी कधी विचार केला नाही, त्यांना मला कळकळीची विनंती एकदा आहे की तुम्ही कृपया त्या महिलांना भेटा, त्यांचं दुःख तपासा, ते जे काही सांगतायत त्याचा विचार करा. कारण का ते इतकं किळसवाणं आहे, इतकं क्लेशदायक आहे, इतकं मनाला यातना देणारं आहे. कारण का याच्यामध्ये फक्त लैंगिक अत्याचार नाहीये, हा एकत्रित खूप मोठा स्कॅम आहे. याच्यामध्ये आर्थिक घोटाळा आहे, त्याच्यातून येणारं लैंगिक शोषण आहे, तिथल्या शाळेमध्ये होणाऱ्या आश्रमशाळेतल्या पुरुष कर्मचाऱ्यांचं शोषण आहे. तर खूप मोठा घोटाळा पुढे येण्याची शक्यता आहे. आणि या महिलांना भेटल्यानंतर आम्हाला असं वाटतंय की त्या महिलांनी जे जबाब दिले, आता तुम्ही म्हणालात की FIR मध्ये तुम्हाला काहीतरी तफावत जाणून आली. बरोबर आहे पल्लवी, अगदी बरोबर आहे. तुम्ही तुमचा मुद्दा मांडलेला आहे. आज त्यांची कळकळ तुम्ही पाहिलंय, त्यांचं दुःख तुम्ही पाहिलंय, ते महाराष्ट्रासमोर ती वेदना तुम्ही पोहोचवलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे या संस्थेच्या उपाध्यक्षपदी डॉक्टर बाबा आढाव यांच्यासारखी अत्यंत ऋषितुल्य अशी व्यक्ती आहे. डॉक्टर बाबा आढाव, तुमच्या सगळ्या सामाजिक चळवळी, तुमचं कार्य बघत आमच्यासारखी पिढी लहानाची मोठी झालेली आहे. तुम्ही या संपूर्ण संस्थेच्या उपाध्यक्ष पदावर आहात अशी आमची माहिती आहे. आता पल्लवीताई काय म्हणल्या ते तुम्ही ऐकलत. अशा प्रकारचे आरोप संस्थेच्या एका प्रमुख पदावर असणाऱ्या व्यक्तीवर झाल्यानंतर उपाध्यक्ष म्हणून आपल्याला काय वाटलं? आपली काय प्रतिक्रिया आहे? एक मला नक्कीच वाईट वाटलं, खेद वाटला. असं घडेल असं वाटलं नाही. मला एवढंच वाटतं की यातून जे काही सुरू झालेलं आहे याच्यामध्ये लक्ष्मण माने यांनी सरळ पुढे यावं आणि चौकशीला समोरं जावं असं स्वतःला सुरुवातीलाच मला वाटतं, सांगावं असं वाटतं. त्या महिलांनी ज्या काही तक्रारी केलेल्या आहेत, मी संस्थेचा उपाध्यक्षाच्या काळात माझ्याकडे अशी कुठलीही तक्रार आलेली नव्हती, हेही मला सांगितलं पाहिजे. आम्ही म्हणजे आता त्यात मी फार त्यात काम करत होतो असं माझं म्हणणं नाहीये. मी वर्षातून वार्षिक मीटिंगला हजर राहत असे. कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनं त्या नोकरीविषयक वगैरे त्या असं त्याला कायदेशीर मार्ग होता, कारण ते सगळे कायदेशीर नोकर आहेत. परंतु या महिलांनी अशा तऱ्हेची काही तक्रार माझ्याकडे उपाध्यक्ष त्यांनी कधी केलेली माझ्याकडे केलेली नाही, हे मला प्रथमतः सांगितलं पाहिजे.
पण जे कळलंय ते अत्यंत खेदजनक, निषेधार्ह आहे, हे उघड आहे असं मला वाटतं. डॉक्टर बाबा आढाव, या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की लक्ष्मण माने यांना अवघा महाराष्ट्र एक प्रकारे ज्यांच्या आत्मकथनाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला त्याहीपेक्षा सुद्धा एका विशिष्ट चळवळीचे प्रणेते म्हणून ओळखला जातो. आज याच चळवळीतल्या एका नेत्यानं ज्यांचा कळवळा घेतला त्यांनीच त्यांच्या विरोधात आज तक्रार केलेली आहे आणि ती सुद्धा अत्यंत ज्याचं एखादं करिअर बर्बाद होऊ शकतं अशा प्रकारची 376 या कलमाचा गुन्हा लावणारी अशी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. मला तुम्ही सांगा, ही नेमकी कोणती मानसिकता असू शकते? एकतर गुन्हा करणाऱ्याची अथवा इतके वर्ष गुन्हा सहन करणाऱ्याची. 2003 ते 2010 या काळात सातत्यानं त्या महिलांचं लैंगिक शोषण लक्ष्मण माने करत होते असा आरोप आहे. 7 ते 8 वर्ष अशा प्रकारचे आरोप करण्यात आलेले आहेत. ही कोणती नेमकी मानसिकता असू शकते? स्वतः सुद्धा त्यांचं आयुष्य सुद्धा काय आहे ते आपल्याला त्यांच्या सगळ्या आत्मकथनातून पुढे आलेलंच आहे. एकाडी समाजातला त्यांचा जन्म आहे, त्या समाजातला संघर्ष हा अंगावर काटा आणणार आहे. अशा प्रकारच्या एका व्यक्तीनं असा गुन्हा करण्याचा केल्याचा त्याच्यावर आरोप होणं आणि तो अशा एका व्यक्तींनी करणं की जे सुद्धा या समाजातल्या दलित वर्गातले आहेत. काय सांगाल तुम्ही या एकूणच मानसिकतेबद्दल? असं असतं की माणसाच्या मनाचा डोहात उडी मारणं मला असं शक्य होत नसतं कोणत्याही माणसाबद्दल. पण मी लक्ष्मण मानेंच्याबद्दल ते माझे सहकारी आहेत आणि त्यांना मी गेली 30-40 वर्ष ओळखतो. भटक्या विमुक्त चळवळीशी माझा अगदी जवळून संबंध आहे. त्या चळवळीतली अनेक बाळकृष्ण रेणके वगैरे सगळी मंडळी आहेत, यल्लप्पा वैद्य आहेत, कंकाप्पा भोसले आहेत, विलास वाडेकर वगैरे अशी खूप मोठी मंडळी यात गेली 40-50 वर्ष मी या चळवळीच्या बरोबर आहे. तेव्हा मुद्दा असा आहे की आता सध्या जे सुरू झालेलं आहे ते लक्ष्मण मान्यांच्या व्यक्तिगत चारित्र्याबद्दल प्रश्न निर्माण झालेले आहेत. मला असं वाटतं की हे करत असताना मी संबंधितांनी एवढीच विनंती करीन की त्यात गेल्या 40-50 वर्षामध्ये जी भटक्या मुक्तांची चळवळ उभी राहिली महाराष्ट्रामध्ये, नंतर ती देशभर गेली. आयोगाच्या निमित्ताने, रेणकेच्या निमित्ताने ती संबंध देशभर गेली आणि दलित चळवळीला एक मोठा आयाम तयार झाला. त्यातून काही संस्थात्मक जीवन उभं राहिलं. तेव्हा त्यांनी जे काम उभं केलं त्या कामाकडे दुर्लक्ष सुद्धा केलं होऊ नये आणि त्याची काहीतरी हानी व्हावी असं मला होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे ज्या साताऱ्यामध्ये कमवा आणि शिका मंत्र देऊन अगदी गरीब बहुजनांच्यातल्या सगळ्या मुलांना शिक्षणाकरते भाऊरावांनी नेलं, त्याच ठिकाणी पालावरची ही सगळी मुलं गोळा करून त्यांना एकत्र करून त्यांना शिक्षणाची प्रेरणा देऊन एक काही पिढी उभी करणं हे काम इतकं साधं नसतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता काम मोठं आहे म्हणून आता त्यांच्यावर आलेला बालंट जे आहे, त्यांच्यावर आलेला जो आरोप आहे तर त्याचं मूल्य कमी करावं असं मला वाटत नाही. म्हणजे त्या महिलांनी जर आता ते केलं असेल तर त्याची चौकशी सखोलपणे झाली पाहिजे आणि त्या चौकशीला लक्ष्मण माने समोर गेले पाहिजे असं मला वाटतं. तरच या संस्थेचा सुधार. आणि ही संस्था केवळ संस्था टिकवणं महत्वाचं नाहीये, तर त्या चळवळीच्या बद्दल लोक ज्या पद्धतीने येत आहेत. आता सध्या काही लोकांनी वाटचाल यायला सुरुवात केलेली आहे, काहींनी धुलवड केलेली आहे, काही रंगपंचमी केलेली आहे, काही जणांचे वैयक्तिक कुसूर हे करतायत. आता मी जे ऐकलं थोडंसं वगैरे सगळं मी त्याच्यातल्या अनेक घटनांचा मी थोडंसं साक्षीदार आहे, काही पाहिलेले आहेत. म्हणजे हे जे पाहिलंय असं माझ्याकडे कधी आलेलं नव्हतं. तरीही आता पुढं आल्यानंतर त्याची शहानिशा नीटपणे झाली पाहिजे. अत्यंत ज्या पद्धतीने त्याच्याबद्दल सांगितलं होतं चीड, मला माझ्यासारख्या माणसाला सुद्धा चीड येते. आपण जो लक्ष्मण रेषा शब्द वापरलेला आहे, आता या ठिकाणी लक्ष्मण रेषेवर आपणच उभे आहोत सर्वजण. आता नेमकं या बाजूला का त्या बाजूला अशी आपली सुद्धा परिस्थिती होते आहे. तरी मला वाटतं ती लक्ष्मण रेषा ओलांडल्यानंतर सीतेला रावणाकडे जावं लागलं. इथे या संस्थांचं असं काही त्याच्यावर सीतेसारखा प्रसंग येऊ नये असं एवढंच फक्त मला वाटतं. म्हणून मला असं वाटतं डॉक्टर बाबा आढाव, तुमचा प्रत्येक शब्द हा इतका अर्थगर्भित होता की या चळवळीशी नव्हे तर सर्वच चळवळीशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्यातला नेमका निशाणा काय होता हे कळलं असेल. या आत्ताच्या भागाची वेळ संपत आली आहे, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी मी साधना त्यांना एक प्रश्न विचारणार आहे, त्याचं उत्तर त्यांनी ब्रेक नंतर द्यायचं आहे. ते म्हणजे आरोपी फरार झाल्यामुळं
नेमकी काय गुंतागुंत वाढू शकते. प्रेक्षको, आपण अत्यंत महत्वाचा विषय पाहताय, तो म्हणजे चळवळीची लक्ष्मण रेषा. आत्ता घेतो एक ब्रेक, कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास.